माझं काय फोडू नको ना, थांब ना. तुमचं वय आहे का? आणि त्याने तिथं दिले मला, तिथं ठेवली आणि ठेव म्हणलं. नाही, गाडी चालू झाली पण गावलेली आपली बरी आहे ना. आम्ही बरोबर तिथंच वाकलो होतो ना टमाटी भरायला. मला म्हणत होतं पाणी नाही घातलं की मग मी तर मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कालच्याला दुकानात गेलो होतो, म्हणलं असं पण मी आता 4-5 दिवस मोटर चालू ठेवली आणि मोटर बंद करता करता तसंच दुकानात विचारता येईल. गाडीची चावी पडलेली, गाडीची चावी सापडली पण त्यांनी काय केली माहिती का, सापडलेली चावी ना ती भाजीपाला ठेवतात का बाहेर ठेवली आणि तिथून एका बाबांनी नेली. आता गाडी तर चालू झाली पण गावलेली वस्तू तरी नीटनेटकी जपून ठेवा ना आपल्या दुकानात. त्यांनी तशीच बाहेर ठेवली आणि गेलं कोणीतरी घेऊन. तर नशीब गाडी चालू झाली, नसती चालू झाली तर डायरेक्ट कॉक चेंज करायला लागला असतं पेट्रोलचा. Few moments later. फायनली मोटर करून बंद करून घरी पोहोचले. आई म्हणून गाडी चावी सापडली नाही तर काय सांगायचं. सापडली होती पण त्या दुकानदाराने काय केलं माहिती का, भाजीच्या ट्रे वरती ठेवली आणि ते दुसराच बाबा घेऊन गेला. असली तर शानी. सापडली म्हणलं दुकानात ठेवा ना. किरण लावती आता. अगं कसं आहे, प्रत्येक गिरणी आता नवीन नवीन निघतात. आमच्या शेजारी ना नवीन गिरण आणलेली वेगळ्या स्टाईलची. प्रत्येक वेळेस मॉडेल बदलत राहते का, हेच मॉडेल राहणार आहे काय? आमचं हे लाकडी मॉडेल आहे. स्टीलचं मॉडेल पण आलेत आता. कोणतं स्टीलच्या गिरणी बी आलेत की आता. हा, तुला नाही माहिती? स्टीलच्या पण गिरणी आलेत. प्रोटीनचं लाडू आणलं होतं, एक लाडू नाही दिला आम्हाला. गपचूप गपचूप खाऊन सगळं संपून टाकलं. आणि आम्ही काय आणलं थोडं. किरण सेट कर आधी. तू काय करते आता? बाजरीचं दळती ना तू, गव्हावर सेट केली होती त्या दिवशी. नाही, ज्याचं त्याच्यावर सेट करत जाईल. हे काढता नीट कापू. कापतो बरं का दात्र्या, मला कापले होते एकदा. लय शार्प असते मित्रांनो. किरण घेऊन 2-3 वर्ष झालाच नाही. कसली क्वालिटी ठेवली आम्ही सारखे. ह्याचं कडचं पट्टे निघतात तिथं लॉकटाईटनी चिटकवलंय आम्ही. या पट्ट्या निघल्या ना सगळा भुसा डिल्ला होता. निघले पुढे निघले हिथले बी पट्टे निघले लॉकटाईटनी. लगेच लावून टाकायचे तिथल्या तिथं, नाही तर काय होतं माहिती का, भुसा खराब होतो. ती पट्टी निघलेली आहे ना, फेविकॉलने नाही चिटकत. फेविकॉलने पानं चिकटतात. लॉकटाईट लागणार त्याला ती चिटकायला. त्याला मग कसलं हे लागल, फर्निचरचा फेविकॉल लागल. फर्निचरचा फेविकॉल कुठं भेटणार आपल्याला? लॉकटाईट तर लगेच भेटल. आईने इथं डंपा भरायला लावलाय, पाईप निघलाय सगळं. ह्याला गोगल गाय चिकटली. कसली गोगल गाय चिकट असते, पाण्यात मरायची बुडून. बटाट्याची झाडं कशी उगवलेत पर आता, ती कोंब येऊन चांगली झाडं झालेत. हे झाडावर कोणी पाय दिला काय माहिती. काल शेवग्याची शेंगा पाडत्यांनी पाय दिला असणार 100% तर मित्रांनो, मी जे माझ्या डेली लाईफचे व्हिडिओ बनवतो ना, त्यात भाऊ काय म्हणतो बालिशवाणी व्हिडिओ बनवतो. तर तुम्हीच कमेंट करून सांगा, माझे व्हिडिओ बालिश असतात का चांगले असतात. नसन आवडत तर मग मी काय करतो, अकाउंट प्रायव्हेट करतो आणि त्यालाच टाकत जातो. एवढं आपली आठवण राहील. मित्रांनो, एवढा डबा भरून ड्रायफ्रूटचे लाडू होते. एक ड्रायफ्रूटचा लाडू नाही दिला आईला आणि आई शेवटी त्याचा वास घेऊन बघते. काय गाई, ज्याला जीव लावायचं ते असं करत. एक तरी द्यायला पाहिजे ना त्या ड्रायफ्रूटचा लाडू. आणि रेशला म्हणलं मी रोडला चालले, मला आवाज देतोय. रुसून बसलाय. दगडच घेतले आम्ही. आला भाऊ दगड घेऊन आला. जाऊ काय लेवून झाले. आलाय बारक्याची बहीण आली तिकडे शोध होती त्याला. तिला वाटलं गेला काय रोडला. कसं माहितीये का, माणसाने एखाद्याला जीव लावला का नाही ते बरोबर येते. आणि एखाद्याने तुसडापाना केला का नाही एखाद्या, आयुष्यभर माणूस त्याच्याकडे जात नाही. रेंश आता मी चाललो तरी नुसता म्हणला होता मला यायचे आंब्याच्या झाडाखाली. एकदम गार हवाय. गार लागते का? यांच्या घरी इशी तरी बाहेर हिंडते. पडचीन चौकास माग वरलंय. आता आमच्या इथं बघ, आमच्या साबांनी बघ कसं होते. तुमच्या साबांनी नाही फुगवत.
कसं होतंय काय हे फोडू नको ना, थांब ना. ओ हो 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 लेकी तू हात लावतो बाबा त्याला. फोडू नका ना. आई याने बघा अख्ख्या हाताला साबण लावले. आई बघा. कुठे पाणी आलंय. आई 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 कशी फुगावते आई बघ. आई आई तसं नाही असं धरत्यात आणि करतात. कळत पण नाही. काय फुगा उडवायचे सोडून हात धुतोय का तेच कळा ना. रेंजला नाहीला शेवटपर्यंत बनवाय नाही आले फुगे. आईने ते 4 नारळ फोडलं 3 नासक निघलं. रेंज चांगलं आहे का? छान आहे ना. आईने रेंजला चमचे आणायला लावले. रेंज पकड. तक्ते चमचे तव्याखाली बाळा. तक्ते तव्याखाली. हा हा टका टका उपसा. हा ती घ्या. वरून धर. हा काढलं बाई. तू त्याला नीट नाही सांगितलंय. ती तुझी चुकी. काय बिबट्या? ए आई मोठा बिबट्या बघू. आमच्या वावरात ना बिबट्या आलाय. बाहेर लय माणसं त्यांच्यामुळे ऐकू नाही येत आणि फोटो पण नाही दिसत. आलाय वावरात. कसा बसलाय वावरात. आणि नेमकी आता रातपाळी चालू व्हायची म्हणतात. आता कसं भिजवायचं. कोणी फोटो काढलाय काय माहिती. कसला दिसतोय ह्यो. तर मित्रांनो जेवायला केले वांग्याचं कालवण, बटाटा, दही. सकाळी दही घेतले आणि चपाती. तर मित्रांनो मी आता करतो जेवण. आत्या सांगा वरून गावाचं नाव. तुम्ही सांगा ताईचे. रांजणगाव. आई सांगतो. रिया तर प्रश्नात पडली. सांग लवकर. हरली का? वैदाबाद वैजाबाद. वा भेटते वैजाबाद. आणि माझ्या काय आला आला तुझ्या. रांजणगाव. सांगितलंय मी सांगितलंय. राजस्थान. राजस्थान आता राजस्थान न आलाय तुमच्या. न नीरा नीरा. नीरा आलं परत. तसंच येतं. मग नीरा नव्हे का? आजी आधी का तू आधीची. रामेश्वर. हिजा पण र चालाय मित्रांनो. रामेश्वर. एवढा टाइम नाही पाहिजे डायरेक्ट बात देऊन टाक. तर मित्रांनो मी निघालोय आत्याच्याकडे. उद्या आत्याचा 10वा आहे आणि इथून उद्या 8 वाजता सिद्धटेकला जायचंय. सिद्धटेकला इथून 8 वाजता जाणं शक्य नाही होणार. मग मी भाऊ वहिनी आजच्याला चाललोय पुढं. तर मित्रांनो मला आत्याच्याकडे पोहोचायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. 7 बी वाजू शकतात 8 पण वाजू शकतात. त्याच्यामुळे आई म्हणली चहा बटर खाऊन जा. आईची माया खरंच बिडी असते. आई ते आईच असते. जाऊ काय? हा ये मामा बरं उद्या. मित्रांनो आईने माझी चप्पल चकाचक धुवून ठेवली. मित्रांनो रियांश माग लागल म्हणून मी आणि रिया आहे ना रोडला पळत पळत आलोय. रियाला सर्दी खोकला झालाय म्हणून दवाखान्यात जायचंय. नाही एक कुत्र नाही. इकडून तिकडून रोड अख्खा मोकळा आहे. इकडं पण मोकळा आहे आणि इकडं पण मोकळा आहे. मित्रांनो रेल्वे गेट लागले आता. मित्रांनो मी फायनली पोहोचलोय. आता इथं पाहून यायला येणार आहे. मग आम्ही 3 जाणार आत ते तिथं. रोडला तले गाड्या आणि मी ह्याच्यावर बसलोय लोखंडावरती. मित्रांनो फायनली गावाची गाडी आलेली आहे. A few moments later. मित्रांनो फायनली आज ते तिथं पोहोचलो 8 वाजता. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. मित्रांनो बुंदी बनवायची चालली. आम्हाला बुंदी हलवायला बोलवले. तिथल्या लोकांनी कोणी हलवायची नाही आम्हाला बोलवले. झोपलेला उठावले. बुंदी निघालो मिडव निघालते.
तर मित्रांनो फायनली बुंदी सुकून झाली. माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदाच बघतोय बुंदी सुकवत्यात मग वाळाय घालत्यात. यांना तर काय करायचं नव्हतं, पाहुणा हात नाही लावायचं, पाहुण्यानीच करायचं. इथं सगळे झोपल्यात आता, आम्ही पण राहिले आता झोपायचं. थोडा ब्लॉग एडिट करायचा राहिला, एडिट केल्यानंतर झोपणार.